तर बघा की या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी शिकवताना काय करावे किंवा कोणत्या टिप्स वापराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचा जो टॉपिक आहे किंवा कोणत्याही विषयाचा असणारे जे प्रकरण आहे ते सहजताना समजेल। तर आता बघा की शिक्षकांनी शिकवताना कोणत्या मुद्द्यांचा वापर केला पाहिजे किंवा सहजतेने जे शिकवतो आपण ते विद्यार्थ्यांना कसं कॅप्चर होईल ज्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे। तर बघा की आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया। शिक्षकांनी शिकवताना काय करावे, तर मी टोटली किती मुद्दे काढलेले आहेत बघा। तर टोटली मी 8 मुद्दे काढलेले आहेत आणि या 8 मुद्द्यांच्या मदतीने जर आपण प्रत्येक शिक्षकांना रूटीन फॉलो केलं तर नक्कीच आपला विद्यार्थी मागे राहणार नाही। लक्षात घ्या, शिक्षण ही काळाची गरज आहे, शिक्षण ही मूलभूत गरज आहे आणि मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा या पूर्वी 3 मूलभूत गरजा होत्या, परंतु आता 2 मूलभूत गरजा काय झालेल्या आहेत, इन्क्रीमेंट झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत। मग अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य। लक्षात घ्या की शिक्षकांनी शिकवताना काय करावे, तर बघा की सुरुवातीला सक्रिय शिक्षण पद्धती म्हणजे त्याला ऍक्टिव्ह लर्निंग मेथड आपण वापरली पाहिजे की तुम्ही जे शिकवत असाल त्याच्यामध्ये विद्यार्थी सक्रिय झाला पाहिजे। लेक्चर मध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत लेक्चरचा जो सारांश आहे तो पोहोचला पाहिजे। दुसरा मुद्दा आहे सुरक्षित आणि सपोर्टिव्ह वातावरण। तुम्ही ज्या वर्गामध्ये शिकवताय त्या वर्गातलं मुळात वातावरण चांगलं पाहिजे, तिथे कोणत्या पद्धतीचा गोंगाट नसावा। त्यानंतर शिकवताना विद्यार्थ्यांना आवाज प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। याचा अर्थ काय की सुरक्षित आणि सपोर्टिव्ह वातावरण। तिसरा आहे वैयक्तिक लक्ष। तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती ही आपली एक गुरुकिल्ली आहे, हा मूलमंत्र तुम्ही जपला पाहिजे। चौथा आहे वास्तविक जीवनाशी जोड। लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना आजच्या काळातलं असणारे वास्तव हे तुम्ही काय केलं पाहिजे, समजून दिलं पाहिजे। त्यानंतर 5वा आहे मल्टीमीडियाचा वापर। यूट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा वेगवेगळे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत याच्यावरती सुद्धा मोटिवेशनल लेक्चर्स आहेत। तुम्ही मल्टीमीडियाच्या माध्यमामधून काही ॲनिमेटेड व्हिडिओज असतील जेणेकरून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनाशी निगडीत जोड देऊन शिक्षणाला कसं आपण पुढे घेऊन जायचं हे समजलं पाहिजे। त्यानंतर 6वा आहे सतत फीडबॅक। तुम्ही पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कम्युनिकेशन करून त्याचा फीडबॅक तुम्ही घ्यायचा आहे। फीडबॅक ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि 7वा आहे आत्मजागरूकता। तुम्ही आत्मजागरूकता सुद्धा केली पाहिजे। आणि 8वा आहे नोट्स। विद्यार्थ्यांना तुम्ही नोट्स काढायला शिकवल्या पाहिजेत। लक्षात घ्या कारण आजचा विद्यार्थी हा भावी काळामधला एक नागरिक आहे, सुजाण नागरिक आहे आणि त्याला घडवायचं असेल तर शिक्षक हा आपला पाया आहे आणि शिक्षकी पेशामध्ये काम करणं हे एक चांगलं काम आहे का, कारण आपण पिढी घडवत असतो। लक्षात घ्या जर पिढीवर चांगले संस्कार झाले तर पिढी पुढे जाते। लक्षात घ्या असं कधी कधी होतं की शिक्षक शिकवतो म्हणजे शिकवणारा शिक्षक याला पगार तितक्याशा प्रमाणात वाढत नाही, परंतु विद्यार्थी हा कोट्याने रुपये मिळवतो। मग याच्यामध्ये लक्षात घ्या की एखाद्या विद्यार्थ्याने 1 कोटी रुपये मिळवले आणि शिक्षकाचा पगार 50-60 हजार रुपये आहे, तर याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण, तर शिक्षक। का, कारण ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्याची तुलना तुम्ही पैशामध्ये करू शकत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी नवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहे। धन्यवाद।